नमस्कार, आप देख रहे हैं 9 भारत समाचार। बीट के पास पलवन गांव में मस्के परिवार रहता है। 12 साल पहले परिवार का बंटवारा हो गया था, लेकिन एक भाई ने उससे मिली जमीन बेचकर खा ली। हालांकि अब उसके पास कुछ भी नहीं है, इसलिए बड़ा भाई सीधा साधा स्वभाव का है। अपनी जमीन पाने के लिए महादेव मस्के ने अपनी भाभी की खेत जाकर पिटाई की और 5-6 लोगों के साथ मिलकर उसकी पिटाई की। ग्रामीण थाने में मामला दर्ज कराया गया है। हालांकि परिजनों के अनुसार पुलिस ने मामूली मामला दर्ज किया है और अगर हमें न्याय नहीं मिला तो हम सीधे पुलिस अधीक्षक से गुहार लगाएंगे। पीड़िता के परिजनों और बच्चों ने बताया कि वे थाने जाएंगे। काय प्रकार झालेला होता, तुम्ही मारहाण केलेली आहे आणि कशामुळे केली? शेतामुळे झालेले आहे। आमचे सासरे वारल्यापासून आमचा भाऊ हिस्साप्रमाणे आम्हाला रान वाटून दिलेले, त्यांनी त्यांच्या वाट्याचा हिस्सा विकला आणि आता आमचे मालक गरीब स्वभावाचे असल्यामुळे ते आमच्या मागं लागतात। आम्हाला इथून वाढ द्या, आमचं इथून रान आहे, आमचं असं आहे, आमचं तसं आहे म्हणून मालकाला काही एवढं सुधरत नाही आहे आणि वर्षानुवर्ष ह्यांचं हेच चालू आहे। दरवर्षी लावणीच्या पेरणीच्या टायमाला प्रत्येक वेळेस भांडणच करते ते आमच्यासोबत आणि आता 6 जणांनी मला मिळून मारलं विचार करून। त्यांनी वनिता महादेव मस्के, हर्षित महादेव मस्के, आमर महादेव मस्के, आशीलता गाडे, ज्योती गाडे आणि बप्पा गाडे यांनी मला मारहाण केली रॉडनी। घरी येऊन नाही, मी शेतात भाजी उपटीत होते दारासमोर त्यांच्या। आमरनी रॉड घातला माझ्या डोक्यात आणि बाकी त्या बायांकडे दोघी तिघीकडे काट्या हे होत्या आणि हर्षितकडे रॉड होता आणि आमरकडे गज होता। यामध्ये कोणी तुम्हाला वाचवायला आलं नाही का? घरी कोणी नव्हतं? कोणीच नव्हतं। मुलगा गेलता लग्नाला आणि मालक तिकडं खालच्या रानामध्ये घास कापत होते। ज्यावेळेस लय मोठा आरडा उठला आणि ते तिकडून पळत आल्याच्या नंतर हे मग पळून गेले। मी बेशुद्ध पडले, मला काही कळलंच नाही। नंतर पोलिसांना माहिती दिलेली, पोलिसांनी काय करावं? त्यांनी घेतली माझी कंप्लेंट। हां, आणि दोन्ही मुलं म्हणते तर हर्षित आणि आमर म्हणते की तुला आम्ही इथून पुढं कुठं दिसली ना रानात शेतात जीवे मारण्याचा प्रयत्न करू, जीव मारून टाकू। नाव सांगा तुझं. लथा विठ्ठल मस्के आणि माझ्या गळ्यातली पोत पण तोडून घेतली लता आशीलता गाडे यांनी।